जिल्हा परिषद लुटीचा आरोप लिंगणोरमध्ये विशाल पाटलांची घणाघाती टीका। मिरज पूर्व भागातील लिंगणोर जिल्हा परिषद गटात काँग्रेस पक्षाच्या प्रचारार्थ आयोजित खासदार विशालदादा पाटील यांच्या जाहीर सभेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त आणि विक्रमी प्रतिसाद लाभला। ग्रामपंचायत लिंगणोर येथे पार पडलेल्या या सभेत व्यासपीठासमोरील संपूर्ण परिसर नागरिकांनी तुडुंब भरून गेला होता। रेकॉर्ड ब्रेक गर्दी हेच या सभेचे खास वैशिष्ट्य ठरले। खासदार विशालदादा पाटील यांचे भाषण ऐकण्यासाठी लिंगणूरसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभेदरम्यान त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत विकासाच्या मुद्द्यावरून आमदारांवर घणाघाती टीका केली। जर मिरज पूर्व भागात आमदारांनी खरोखर विकास केला असेल तर जिल्हा परिषद गटात उमेदवार देताना ठेकेदारालाच उमेदवारी का द्यावी लागते असा थेट सवाल करत त्यांनी उपस्थित केला। पुढे बोलताना त्यांनी गरिबांच्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला उमेदवारी देण्याची हिंमत का दाखवली जात नाही असा प्रश्न उपस्थित करत भाजपवर टीकेची झोड उठवली। देशात सत्ता मिळवण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो असा आरोप करत त्यांनी आमदाराला केवळ लॉटरी लागल्यानेच ते निवडून आले असल्याचा टोला लगावला। जिल्हा परिषद निवडणुकीकडे लक्ष वेधत खासदार पाटील म्हणाले, कोट्यावधी रुपयांची संपत्ती असणाऱ्या उमेदवाराला जिल्हा परिषदेची उमेदवारी देऊन जिल्हा परिषद लुटूया असा डाव आखला जात आहे। याचवेळी त्यांनी काँग्रेस उमेदवार आर पाटील यांचे कौतुक करत आर पाटील हे काँग्रेसचे सच्चे व निष्ठावान कार्यकर्ते आहेत, त्यामुळेच काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी बहाल केली आहे असे ठामपणे सांगितले। ज्यूसच्या सेंटरवर तीन पोरं दिवार ज्यूस पीत बसले। पोलिसांनी पकडलं, विचारलं काय ते म्हटले काय नाही, माहित नाही काय झालं। पोलिसांना अंदाज आला ही पोरं पूर्णपणे नशेडी पोरं आहेत, नशेच्या आहारी गेलेले। कुठं गेली नशा तुम्ही? बरोबर, काय सगळीकडे मिळते, मेडिकल दुकान पण मिळाला। माझा प्रश्न हे आहे की ह्या मृत्यूला जबाबदार कोण आहे? ते तीन मुलं त्यांनी त्याच्या दरड घातलं, त्या वयस्कर माणसाला मारलं, ते जबाबदार आहे? त्या मुलाचे आई वडील जबाबदार आहेत की असे संस्कार त्या पोरांना घातले? साधा पोरगा जबाबदार आहे, बापात पोरगा सोबत गेला असता कदाचित ते घडलं नसतं, कारण बापच जबाबदार आहे। कशाला त्या रस्त्यानं जायचं, माहिती आहे तिथं पोरं बसतात। ह्या गोष्टीला जबाबदार आहे ह्या राज्याचं सरकार, ह्या राज्याचं पोलीस, ह्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। तुम्हाला जनतेची मतं घेण्यासाठी पैसे वाटायचे, तुमच्या गावात प्रयोग होणार, मटण दारू पैसे, आणि काय नाही चाललं तर जात आणि धर्म। भाजपला ह्याच्या पुढे काय जमत? पोलिसांकडे पैसे घ्यायचे बदल्या करायला, अधिकाऱ्यांकडे पैसे घ्यायचे बदल्या करायला, मतदारांचे वाटायचे। तो अधिकारी पैसे दिला असतो, आपलं किरकोळ काम, साधं तलाठ्याकडे काम असतं, जमिनीचं काम असतं, तहसीलदार ऑफिसला काम असतं, कलेक्टर ऑफिसला काम असतं, जमीन अर्धी विकायची असली, पेन्शन घ्यायला जायचं असतं, कुठलं काम आज ह्या राज्यात लाच दिल्याशिवाय होते तुम्ही सांगा? हाय का काम? सगळं चांगलं आहे, सगळं चांगलं आहे। अरे एवढं चांगलं आहे, मोदी पासून इथपर्यंत गल्लीपर्यंत तुम्ही सगळं चांगलं आहे, पैसे दिल्याशिवाय माझं काम करा। एवढं सगळं चांगलं आहे तर पोलीस वर हप्ते द्यायला लागतात म्हणून खालनं गोळा करतात या गुन्हेगारांकडनं। रात रोज नशा चालू आहे, सगळे पोरं आपली पुढची पिढी बरबाद झाली, ते वाटते आपल्याला। तरुण मुली शाळेला पाठवायला, लहान पोलीस शाळेला पाठवायला नको वाटायला। कोण काय उचलून घेईल का, कोण काय करेल का, सारखं छातीत धडधड। मी पण दोन पोरीचा बाप आहे, मुंबई असो नाही तर सांगली असो नाही तर लिंगणूर असो, सगळं चांगलंय चांगलंय म्हणायचं। ही अवस्था आपलीच बघून घ्या। निवडणूक आली तर जात आणि धर्म, हिंदुत्व हा मुसलमान आहे, तो ह्याच जातीचा आहे, हा ह्याच जातीचा आहे, ह्याच्यावरच राजकारण करायचं। त्या तीन पोरांनी ह्या शेडबाळे, जैन समाजाचा माणूस होता, त्या शेडबाळच्या डोक्यात दगड टाकत असताना त्याला विचारलं बा तू कुठल्या जातीचा आहे? तो हिंदू असताना डोक्यात दगड टाकलं नसतं का मुसलमान असतो तो आणि दोन टाकले असते? त्या पोलिसांनी ह्या नशे करणाऱ्या, बनवणाऱ्या, विकणाऱ्या एजंटकडनं जे पैसे ज्यावेळी घेतले त्यावेळी त्यांना सांगितलं होतं का पैसे तुमच्याकडे घेणारा धंदा करा, पण फक्त मुसलमानाच्याच पोराला द्या,
दुसऱ्या पोराला देऊ नका, कारण आम्ही हिंदू राष्ट्र आहे. याला काही नाही आहे भाजपवाला, म्हणायला सगळं आहे पण याला काही पडलेलं नाही. मतच पडतात पैसे टाकून, तर कशाला कुणाचा विकास करते. आता काहीतरी बदल या ठिकाणी घडला पाहिजे. आमदार मोठं मोठं बोलतात, मतदारसंघातल्या बाहेरनं आले, 4-4 वेळा लोकांनी निवडून दिलं, हे आमदारांना म्हणतात आम्ही कामं केली. करणारच, आमदार निवडून गेल्यावर कामही करायचीच असतात. त्याने जर सातपुते निवडून दिलं असतं कदाचित जास्त काम झाले, टक्केवारी खाल्ली असते, काम जास्त झाले. तुमच्या भागात काय झाले? आता तुमच्या भागात नवीन गँग काय झाले, पार्टी पिटी काय नाही. त्यांची पार्टी कुठली काय विचारतात, काय सांगतात, सत्ताधारी पार्टी. ज्या पार्टीत सत्ता त्या पार्टीत आम्ही आणि आम्ही सगळे एकामेकात घोटाळे करणार, न करता कामाची बिलं काढणार, शेजारी सगळे एकामेकाला मदत करून हीच गँग चालले, पैसे काढायची गँग चालली. निवडणुकात झालं सगळं ह्याच्यात ताब्यात पाहिजे. आता मागच्या निवडणुकीत ग्रामपंचायत सोसायटी सगळी गोळा केले, कुठेतरी घेऊन गेला, दररोजला जवळ करायचं नाही. ते बी म्हणले ह्याला दाखवतोच. मला वाटलं कशी निवडणूक पाहिजे, 2 उमेदवार दोन्हीकडे आलं, दोघं काय मला ते कळ. आपला ह्यावेळी प्रयत्न होता की आला पाटील ह्या वेळेला 2दा ग्रामपंचायतीला पडले, 2दा पंचायत समिती ह्या पराभूत झालं. मी म्हणतो ह्यावेळी राहू दे. आम्ही म्हणलो त्याला आपण इतर समाजाला तिकीट द्यायचं ह्यावेळी प्रयत्न करू. आणि गावात मी बघितलं, गावात दहशत खूप वेळ सभेला येतो गावात. तुम्ही ह्या वेळेला लोकसभा गावात मागे पण बऱ्यापैकी माझ्या अपेक्षेपेक्षा थोडी जास्त मदत तुम्ही या ठिकाणी दिली, त्यामुळे तुमच्या सगळ्यात मनातून आवाज आहे. एवढा दहशत तुम्ही मला मतदान दिलं हे तुमचं कौतुक. लिंगायत समाजाचा यावेळी सगळा माळी समाज, लिंगायत समाज, कुटुंब या ठिकाणी बऱ्यापैकी कुटुंब आहे. सगळ्या वापरच राजकारणात ह्या ग्रामपंचायतीत करून घेतलं. एखादं द्यायची ह्या वेळेला संधी, एखाद्या पंचायत समितीला एखादा उमेदवार तयार करायचा. तुमच्याच घरात प्रत्येक कशाला पाहिजे, पण नाही. म्हणून आम्ही आनंद पाटलांना आग्रह केला की तुम्ही घरातली विनाताईची सीट यावेळी उभी करा, कधीतरी ह्या आराजला न्याय देऊया. प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षाचं काम करतो, पळतो, तो कॉन्ट्रॅक्टर जो लहान लहान कामं घेतो, काहीतरी आपल्या उदरण्यामध्ये एवढं दिवस करून काय करते की अजून घरच बांधलं ना, अजून मोठंच होईना. ही मागणं आलेली लय पुढे गेली, कुठे कुठे इस्टेट केले, कुणाच मला शोध लावाला. आता ह्या ठिकाणी जिल्हा परिषदेला आम्हाला द्यायचा होता उमेदवार. आम्ही म्हणलो काय देण झालं तर सामान्य कार्यकर्ते त्यांचीच बायको ह्या ठिकाणी उभी करायची आणि शिकलेली उभी करायची, लोकांपर्यंत जाणारी उभी. आणि भाजपचं एवढी मोठी सत्ता, पैसेच पैसे, आमदार पैसेवाला म्हणून तुम्ही दुसऱ्या तालुक्यातलं घेऊन इथं निवडून दिलाय 4-4 वेळा. एखाद्या सामान्य कार्यकर्त्याच्या घरात जिल्हा परिषदेची उमेदवारी का दिली? का तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर उभं करावं लागला? का सामान्य माणूस दिसत नाही? 4 वेळा आमदार निवडून दिले, तुमचा काही संबंध नाही या तालुक्याशी. तुम्ही तासगाव तालुक्यातल्या एकदा 2 निवडून आला, 4 वेळा लोकांनी ह्या मिरज तालुक्यातनं निवडून दिले. अजूनही तुमच्या मतदारसंघात राहत नाही, राहायला आमच्या सांगलीत आहे. अजून तू राहिले का? तुम्ही देतोय भर म्हणून बोलतो काम केलं, काम कोण करणार आहे? एका द्या गरीबाला निवडून जास्त काम करेल, तळमळ आहे. राज्य कोण जाणार पुढे परत तुम्हाला सोडून राहतात आणि पैसे टाकलं लोक मोदत देतात म्हणलं काय करायचं? आता आपला स्वाभिमान जागा ह्या मातीत गुण आहे. राज्यावर नेतृत्व ह्या जिल्ह्याने केलेलं आहे, ह्या मिरज तालुक्याने केलंय. देशाचा पंतप्रधान इंदिरा गांधी ज्यावेळी वारल्या त्यावेळी प्रणब मुखर्जींना पंतप्रधान करायचं का राजीव गांधीनं करायचं हा निर्णय ह्या मिरजेच्या मातीत जन्मलेल्या वसंतदादा पाटलांना घेतला होता. 12 वेळा खासदार म्हणून आम्ही निवडून तुम्ही दिले, तुम्ही लोकांनी आम्हाला 12 वेळा 11 वेळा आमदार निवडून दिले. विधान परिषद झाली, राज्यसभा झाली, महापालिका झाली, जिल्हा परिषद झाली, 3 पिढ्या झाल्या, आता 4थी पिढी आमचा हर्षवर्धन
परवा महापालिकेने निवडून एवढं तुम्ही आम्हाला प्रेम दिले, तुमच्या सगळ्यांचं मी ऋणी आहे. पण एवढं करून मुख्यमंत्री 4 वेळा राहून सुद्धा कधी सुद्धा आमच्याकडनं गुरमीची मस्तीची भाषा येत नाही. तुम्ही पाहिलं आम्हाला 2दा लोकसभा पडलो, 2दा विधानसभा पडलो आम्ही नमस्कार केला, हो पडलोय, पुन्हा काम करतो. तुम्हाला बाहेरचा माणूस निवडून दिलाय तो आज दम देतोय.